विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना निलंबित करण्यात आले। प्रसाद लाड यांना शिवीगाळ करताना महागात पडले। या प्रकरणात एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप विरोधकांचा आहे। सभागृहातली शिवीगाळ दानवेंना भोवली। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे 5 दिवस निलंबित। निलंबन एकतर्फी असल्याचा विरोधकांचा आरोप। विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती। झालेल्या प्रकारासंदर्भात दानवेंना कोणताही खेद खंत नव्हता। त्यामुळे विधान परिषद उपसभापती नीलम गोरेंनी दानवेंच्या निलंबनाची घोषणाच केली आहे। निलंबन झालेलं आहे, त्यामुळे बोलायचा प्रश्न नाही आहे। त्याच्यामध्ये मी पुढचं कामकाज पुकारते आहे आणि त्याच्यामध्ये या संदर्भामध्ये आज आपली वेगवेगळ्या चर्चा झालेल्या आहेत या संदर्भामध्ये जे आहे ते, आणि म्हणून मी पुढचं कामकाज पुकारते। तुम्ही बोला, त्यांना ते निलंबित झालेले। निलंबनाच्या ठरावावर विरोधकांनी चर्चेची मागणी केली आहे, पण सत्ताधाऱ्यांनी अशा प्रकारच्या ठरावावर चर्चा होणार नाही असं सांगितलंय। अशा प्रकारच्या ठरावावर यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही। अशा ठरावावर कधी चर्चा होत नाही। अशा ठरावावर यापूर्वी कधी चर्चा झालेली नाही। अशा ठरावावर कधी चर्चा होत नाही। चुकीचा पायंडा नको या ठिकाणी, अशी चर्चा होत नाही। निलंबनाची कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय। विधान परिषदेमध्ये माझ्यावर निलंबनाची कारवाई झाली, ही अन्याय कारवाई आहे। दोन्ही बाजूनं गोष्टी झाल्या होत्या, एकाच बाजूवर कारवाई झालेली आहे। बहुमताच्या पाशवी बहुमताच्या बळावर हे निलंबन झालेलं आहे आणि मला असं वाटतं सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील। आज त्यांनी संवैधानिक जबाबदारी असणाऱ्या विरोधी पक्षनेत्याचं निलंबन केलंय। विरोधकांची बाजू ऐकून न घेता निलंबनाचा निर्णय घेतल्याचा आरोप उद्धव ठाकरेंचा आहे। खरं म्हणजे अंबादासनं सुद्धा बाजू मांडू देण्याची एक वेळ द्यायला पाहिजे होती, ती दिली गेली नाही। आमच्याकडनं कोणालाही बोलू दिलं गेलं नाही आणि जणू काही सगळं ठरवूनच हे षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्याला निलंबित केले गेले। विधान परिषदेत झालेल्या शिवीगाळ प्रकरणाचं समर्थन हे करता येणारच नाही। या कारवाईनंतर सभागृहाची प्रतिष्ठा राखण्याचा भान सर्वच सदस्यांना येईल अशी अपेक्षा आहे। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।